नमस्कार. डॉक्टर पायल्स होमिओपॅथी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. तुम्ही जर तुमच्या लहान मुलांना सर्दी आणि खोकल्याचं औषध मेडिकल मधून आणून देत असाल तर ते तुम्हाला आत्ताच थांबवायला हवं आहे. कारण केंद्र सरकारने याबद्दल एक महत्त्वाची ॲडवायझरी जाहीर केली आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की 2 वर्षाच्या आतील मुलांना सर्दी आणि खोकल्याचं औषध देऊ नये. वाशी द्यायची वेळ आलीच तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे द्यावे. 5 वर्षाच्या आतील मुलांनासुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जे काही योग्य ट्रीटमेंट असेल ते घ्यावे, असं केंद्र सरकारने आपल्या ॲडवायझरीमध्ये सांगितलं आहे. तर मी तर असं म्हणेन की घरात कोणीही आजारी असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जावे. कारण की याबद्दल ज्या काही गाईडलाईन्स आहेत केंद्र सरकारकडून डॉक्टरांना वेळच्या वेळी मिळत आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये जी केस झाली आहे त्यामध्ये कोल्ड्रिफ आणि नेक्झाडियस या 2 खोकल्यांच्या औषधामध्ये केमिकलयुक्त पदार्थ सापडले आहेत, ज्याच्यामुळे तिथे लहान मुलांचा जीव गेला आहे. म्हणून आपल्यालाही आपल्या लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. सो घरात कुणालाही सर्दी आणि खोकला झालेला असल्यास आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटणे, त्यांच्याकडून योग्य सल्ला घेणे व तशीच औषधं पुढं वापरणे हीच माझी नम्र विनंती. नमस्कार. व हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपले काय प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.